जवखेडा तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी अखेर एकाला अटक केली आहे। प्रशांत जाधव असे या आरोपीचं नाव आहे। न्यायालयानं त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। प्रशांत जाधव हा मृत संजय जाधव यांचा पुतण्या आहे। या अटकेमुळे तिहेरी हत्याकांडाचं गूढ उकलल्याचा दावा पोलिसांनी केलाय। या तिहेरी हत्याकांडाची तक्रार खुद्द प्रशांतनंच पोलिसांना दिली होती। न्यायालयाकडून बुधवारी परवानगी घेऊन पोलिसांनी जाधव वस्तीतल्या काही घरांची झडती घेतली। त्यात काही धारदार शस्त्र पोलिसांना सापडली। दरम्यान पोलिसांनी याआधी 6 जणांची नार्को टेस्ट घेतली होती। त्यात प्रशांत जाधवचाही समावेश होता। पण या हत्याकांडाचं नेमकं कारण आणि त्यात अजून किती जणांचा समावेश होता हे स्पष्ट झालेलं नाही। या आरोपी पकडण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे आणि 2 आरोपी पकडलेत आणि ते पकडल्यामुळं आम्हाला थोडासा म्हणजे आमचा श्वास मोकळा झाला। आम्हाला थोडं ह्या हत्याकांडाचा पोलिसांनी ज्या पद्धतीने चिकाटीने शोध घेतला आणि शेवटी आरोपी पकडण्यात त्यांना यश मिळालं, त्याच्यामुळे आमच्या गावाला सगळ्यांना ही बातमी ऐकून समाधान वाटलं। या संदर्भामध्ये ज्या अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे प्रशांत दिलीप जाधव, जो की सुरुवातीला या घटनेचा तक्रारदार म्हणून पुढे आलेला होता। आजपर्यंत जेवढा पुरावा उपलब्ध झालेला आहे आणि न्यायवैज्ञानिक शाळेच्या विविध मिळालेल्या अहवालावरून व समोर आलेल्या पुराव्यातून आपण संबंधित इस्माला आपण अटक केलेला आहे आणि याच्यानंतर सुद्धा या गुन्ह्यामध्ये आणखीन काही लोकांची नावं निश्चित होण्याची शक्यता आहे। दरम्यान ही अटक चुकीची असून पोलिसांनी खरे गुन्हेगार शोधावेत। आमच्या घरातील लोक असं करणार नाहीत असं मृत संजय जाधवच्या वडिलांनी म्हटलंय। घरातली झडती घेतली, तिथं एक करवत कुऱ्हाड आणि एक एवढा कायचा सरपंच चुलीला लाकडं तोडायचा न्यालाय, त्याच्यावरूनच त्याला नेलं ना अटक केली। घरात सारं काहीच नाही सापडत, एवढं जुन्या उशासुद्धा फाड्या 2-3 खमिसं नेलेत। आता असे माझे बाळ करतील का? असं भावाला भाव करतील का? हे असं घरातून कोणी करी का? त्याच्या खांद्या कड्यावर वागविलेलं ते करतील का? लहानचं मोठं त्यांनी केलेलं आहे, ते तसं करीन का माझे लेकरं? आणि एवढे 75 आहेत का आमच्या घरात हातेर? ते दिले टाकून आणि आमच्यावरच बलात्कार केल्याने काम चाललेले कशासाठी?